आणि राहुल काही ऐके ना, राहुल म्हणला, "नाही, हे करायचंच आपण. हं, करायचं, केलंच पाहिजे." आणि मी म्हटलं, "अरे वेडा आहे का तू?" म्हटलं, "इतके पैसे कुठून आणायचे आपण?" हं, त्याला हिशोब सांगितला प्रत्येक दिवसाचा वगैरे. हं, काही त्याच्यावरती परिणाम झाला नाही. तो म्हणला, "करायचे." आणि दुसरे माझे मिस्टरही सतत माझ्या पाठीशी उभे राहिले. एका एका बिंदूपाशी आम्ही आलो, की राहुल नाही, नाही मला नाही जमणार. मी याच्यात नाही येणार. मी नाही करणार. मी एवढे कुठून आले? काय आहे? पैसे मिळवायचे म्हणजे सोपं आहे का? हं. नको. तर ते ऑफिसमधून आले. ते म्हणले, "काय कसली चर्चा चालली आहे?" म्हटलं, "असं-असं हा म्हणतोय, पण मी त्याला म्हणते नाही." "का म्हणतेस नाही?" म्हटलं, "अहो पैशाचं काय करू?" "सुरू कर ना काम. हं, बघूया पैशाचं काय होईल ते. चांगल्या कामाला पैसा नसतो अपुरा पडत." हं, बरं म्हटलं, "तुम्ही म्हणताय तर करते." आणि मग कुसुमाग्रज यांचं एक पत्र घेतलं. हं. मग ते पत्र घेऊन शांताबाईंशी तुटकी-फुटकी होती तेव्हा. शांताबाई शेळकेंकडे गेलात तुम्ही. शेळक्यांच्याकडे हं, गेले. हं, शांताबाईंचं दुसरं पत्र घेतलं हं. आणि आम्ही दोघं ते 2 पत्र घेऊन सगळ्या सगळ्या कवींच्याकडे गेलो. पण हं, एक मात्र माझं झालं, की खानोलकरमुळे मला श्रीना पेंडसे, श्रीपू भागवत, नंतर विंदा करंदीकर, विजयाबाई राजाध्यक्ष ही सगळी लोकं ना कुटुंबासारखी एकत्र आले. आली होती. हो. त्या थिसिसच्या हं, ह्याच्यामुळे हं, आणि सगळ्यांना मी तेवढी माहिती होती. हं. आणि कुसुमाग्रजांचं पत्र होतं म्हटल्यावर काय ते सगळं म्हणजे ते राष्ट्रपतींनी फतवा काढावा तसंच होतं ते. त्यामुळे पण ते ते कविशब्दांचे ईश्वर म्हणून एक मी पुस्तक लिहिलंय. ते हो, हो. बुकगंगानी प्रकाशित केलंय. जरूर वाचा. बरोबर. त्याच्यावरचा ग्रेसचा एपिसोड तर भन्नाट आहे. तुम्ही वाचाच तो म्हणजे ग्रेस म्हणजे खरोखर ग्रेसच. पण ते आता ह्याच्यात सांगत नाही कारण आपलं मग सबंध दिवसच हे चालेल प्रकरण. तर पण असे वेगळे वेगळे अनुभव आले.